धैर्यशील मोहिते पाटलांसोबत उत्तम जानकर मोदी बागेत घेणार शरद पवारांची भेट. भेटीनंतर उत्तम जानकर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता. रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगरचा तिढा आज सुटण्याची शक्यता. दोन्ही जागेवर आज उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. भाजपकडून नारायण राणेंना तर संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारीची शक्यता. स्वतःच्या गावात पहा, दुसऱ्याच्या गावात बघण्याची गरज नाही. एका गावात विचारायचा, दुसऱ्या गावात लफडं करायचं, हे धंदे कार्यकर्त्यांचे नाहीत. गुलाबराव पाटलांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 102 मतदारसंघातील प्रचार आज थंडावणार. महाराष्ट्रातल्या 5 लोकसभा मतदारसंघात हातघाईचा प्रचार. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दिलासा नाहीच. आरक्षणावरील सुनावणी 13 जूनपर्यंत स्थगित, तर अंतरिम दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार. इराणला प्रत्युत्तर देऊ नका. इराणनं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या द्वारे हल्ले केले असले तरी इस्रायलला प्रत्युत्तर देऊ नका. जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन. पुणे लोकसभेच्या रिंगणात एमआयएमची एंट्री. लोकसभेसाठी एमआयएम पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर. अनीस सुंडके लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. मेट्रो 1 मार्गिका लवकरच MMRDA तर MMOPI विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली. बरसोवा अंधेरी घाटकोपर मार्गिका ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू. राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा. पुणे, पिंपरी, यवतमाळ, वाशिम, रायगडमध्ये वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान. आणि आज देशासह संपूर्ण राज्यात रामनवमीचा उत्साह. अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. अठरा 19 एप्रिल रोजी अमरावती बडनेरा शहरात पाईपलाईन फुटल्यानं पाणी पुरवठा बंद. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याचे पालिकेचं आवाहन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरच्या दौऱ्यावर. उमरेडमध्ये होणाऱ्या रोड शोला होणार सहभागी. आज होणार तृणमूल काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध. ममता बॅनर्जींच्या उपस्थितीमध्ये होणार जाहीरनामा प्रसिद्ध. मुंबईत 10 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद. सांताक्रूजमध्ये सरासरी 39.7 अंश कमाल तापमान, तर ठाण्याचं सरासरी तापमान 42 अंशांवर. आजही उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज. राज्यात उष्माघाताच्या 82 रुग्णांची नोंद. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण. मुंबई महानगरपालिकेची मार्गदर्शक तत्व जारी. नागरिकांनी काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. राज्यात झालेल्या अवकाळीमुळे विदर्भ मराठवाड्यात 82,264 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अमरावती, अकोला जिल्ह्याला सर्वाधिक फटका. रेल्वे वसाहतींच्या जमिनीवर कर्मचाऱ्यांसाठी 3 इमारती. रेल्वेच्या मालकीच्या 45 एकरपैकी 27.6 एकर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे हस्तांतरित. रेल्वेसाठी 20 मजली प्रशस्त कार्यालय. रिसेप्शन विवाह हा विधीचा भाग असू शकत नाही. घटस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाचं निरीक्षण. न्यायमूर्ती राजेश पाटलांच्या एकलपीठानं नोंदवलं निरीक्षण. 1.33 कोटी लोकांची मार्चमध्ये विमान सफर. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येत 4.38% वाढ. तर जानेवारी ते मार्चमध्ये 3,90 लाखांचा टप्पा पार करत नवा विक्रम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.